हाय, हॅलो, नमस्कार. तर बघा, आता मी मुंबईला आले आहे, परंतु काही ब्लॉग जे गावी शूट केले होते, परंतु नेटवर्कच्या अभावी ते राहून गेले, ते मी अपलोड करते. तर बघा, आईकडे गेली तेव्हा शॉपिंग तर येतेच. तर आम्ही सगळेजण बहीण, मी, तिची मुलं, माझी मुलं, सगळेजण आम्ही शॉपिंगला गेलो होतो. आणि शॉपिंग कशाची तर पुढं सांगते. तर सगळ्यांना कपडे घ्यायचे होते. तर इथे बघा चपला काढायचा होता, कारण की गेल्या वेळी आम्ही इथे गेलो होतो, तर माझ्या बहिणीच्या लहान मुलीची चप्पल हरवली होती. म्हणून सगळेजण म्हणत होते साईडला काढा. तर असे छान ब्लाउजेस वगैरे बघितले, पण ब्लॅक कलर नव्हता या कलरमध्ये, म्हणून मग मी घेतला नाही. तर कलर छान होता, परंतु साडीवरती छान मॅचिंग होत नव्हता. मग ब्लॅक कलर असेल तर मग द्या म्हटलं, तर त्या बोलले की ब्लॅक कलर या कलरमध्ये नाही आहे. मग साध्यामधून ब्लॅक कलर घेतला मी. तर बघा, असे छान छान ब्लाऊज आपल्या साडीवरती विदाऊट मी त्यांनी सर्रास माझ्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये घेत असते. आणि नेहमीच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये नवीन ब्लाऊज टाकणं आपल्याला मस्त वाटतं, कारण की नवीन नवीन घ्यावे. आणि इथं पप्पांना पण कपडे घ्यायचे होते, त्यामुळे आम्ही पप्पांसाठी कपडे बघत होतो. त्यानंतर भरपूर साड्या, व्हरायटीमध्ये साड्या होत्या, परंतु आता सगळ्यांना कपडे घ्यायचे म्हटलं तर बजेटचा विचार करतोच की नाही. तर तुम्ही करता की नाही सांगा. बघा, अशा छान छान साड्या होत्या. तर बऱ्यापैकी साड्या बघितल्या आणि आवडल्या, काही नाही आवडल्या, काही घेतल्या, काही नाही घेतल्या. म्हणजे एकाच दिवसात सगळ्या शॉपिंग होणं हे लेडीजचं तर आपल्यावर शक्यच नाही आहे. आणि कलर खूप छान होता, परंतु सगळं असं म्हणजे फुगेल अशी साडी होती, म्हणून ही साडी मी घेतली नाही. तर बघा, इथे अशी मस्त अंगाला चिपकून राहणाऱ्या आणि अशा साड्या पाहिजे असतात, कारण की दररोज डेली यूजसाठी. नंतर लहान मुलांचे कपडे बघत होतो. लहान मुलांना कपडे घ्यायचे म्हटलं तर मला मोठा टास्क असतो, कारण की मुलांची आवड आणि आपली आवड ही कधीच भेटत नाही. तर बघा, इथे बहिणीच्या मुलीसाठी छान छोटे छोटे कपडे बघत होतो, परंतु तिला आवडत नव्हते. पण मुलीला फ्रॉक घ्यायचा होता आणि आम्ही बोलत होतो की डेली वेअर घे म्हणून, परंतु ती ऐकतच नव्हती. तर इथे शिवाय सांगत होता घे याच्यातलं, तर ती नाही बोलत होती. म्हणून मग आम्ही पुढच्या दुसऱ्या दुकानात गेलो. आणि एक दुकान फिरलं तर समाधानच होत नाही, खरं आहे की नाही. प्रत्येक लेडीजचं असंच असतं. नंतर दुसऱ्या दुकानात गेलो, जिथे की साड्या होत्या. साड्या घेण्यासाठी गेलो परत, कारण की प्रत्येक दुकानामध्ये व्हरायटी वेगवेगळी असते. आणि आपल्याला जी साडी आवडते ती घेतली तरच माणसाला बरं वाटतं. त्यामध्ये आता नवीनच म्हणजे आता अधिक मास चालू आहे, तर प्रत्येकजण आईची ओटी भरतो. याच्यासाठी आम्ही साड्या घेण्यासाठी गेलो होतो. तर त्याच्यामध्ये आईला अशा साध्या साड्या घ्यायच्या असतात, कारण की तिला काही जास्त म्हणजे चमचमाट नको असतो. तर साध्या सिंपल साड्या घ्यायच्या असतात. तर आम्ही घरी वगैरे आलो. त्यानंतर बघा, त्याच्यामध्ये आम्ही घेतल्या होत्या त्या, म्हणजे दाखवते तुम्हाला साड्या. ही साडी माझ्या बहिणीने, म्हणजे 2 नंबरची बहीण आहे ना, तर तिने आईसाठी सांगितली होती, तर तिच्यासाठी आम्ही घेतली होती, तिच्याकडून आईला म्हणून. तर छान आहे, ब्रासोमधला कपडा होता, मस्त अशी साडी होती. बघा, एवढी छान साडी होती आणि कलरही छान वाटला, म्हणून मग त्यासाठी कोणत्याही कलरला शोभेल असा कलर होता, त्यामुळे मस्त हा कलर घेतला. आणि आता मला असं वाटत होतं का मी का साड्यांचा बिझनेस सुरू केला की काय, कारण की अशा साड्या बघून आणि दाखवते म्हटल्यावर तर असं वाटत होतं की साड्यांचा बिझनेस करणारे अशाच साड्या दाखवतात. त्यानंतर दुसरी साडी होती की 3 नंबरच्या बहिणीने आईसाठी घेतली होती. आणि मी सध्या साडी घेतली नव्हती, कारण की आई माझ्या घरी येणार होती. आणि मग तेव्हा तिथेच घेऊन मी तेच साडी नेसवणार होती आईला. तर बघा, अशी छान साडी होती. तर असं दोरा निघाला होता की काय, ते मग असं वाटत होतं की काय झालंय साडीला. तर ही पण छान डेली वेअरची साडी आहे आणि मस्त असा कलर होता, चॉकलेटी कलर. आईलाही पण खूप आवडला. आणि अशा छान डेली वेअरच्या साड्या आम्ही घेतल्या. कोणी कोणी स्वतःच्या आईसाठी डेली वेअर साडी किंवा आईची अधिक मासामध्ये ओटी भरण्यासाठी साडी घेतली, त्यांनी नक्की कमेंट करा. आणि आम्ही घेतलेल्या साड्या आईसाठी त्या तुम्हाला कशा वाटल्या तर नक्की कमेंट करून सांगा. आणि साड्या आवडल्या तर असल्या तर नक्की लाईक करा. आणि शिवायसाठी फक्त एक शर्ट घेतलं होतं आणि आमचं इथे हसणं चालू होतं, कारण की एक दिवसाचा पूर्ण दिवस घातला, परंतु आम्ही एवढी शॉपिंग केली. आणि कसं काय काय माहिती, म्हणजे पिऊसाठी ड्रेस बघायला गेलो तर तिथं आम्हाला ड्रेसच व्यवस्थित वाटले नाहीत. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.